आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं या महायुती सरकारने त्याच्यात उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार आहेत आणि आमच्या पूर्ण मंत्रिमंडळाने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय राज्यातल्या मच्छीमार बांधवांसाठी आताच कॅबिनेट मध्ये घेतलेला आहे। तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणं। हा क्रांतिकारी निर्णय आता घेतलेला आहे। हा एक गेम चेंजर आहे, गेम चेंजर निर्णय झालेला आहे, ज्याच्यामुळे आपलं राज्य जे आज देशामध्ये सागरी मासेमारीमध्ये 6व्या क्रमांकावर आहे, गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये 17व्या क्रमांकावर आहे। या एका निर्णयामुळे आपल्या राज्य येणाऱ्या काही वर्षांमध्ये मत्स्य व्यवसायामध्ये मला विश्वास आहे पहिल्या 3 क्रमांकामध्ये येऊ शकतं असं चित्र निर्माण होण्याचं सर्वात मोठं कारण आजचा हा निर्णय आहे। मी थोडे मुद्दामून तुम्हाला आकडे जे अन्य राज्यांनी आतापर्यंत पूर्ण शेतीचा जो दर्जा दिला नव्हता, काही क्षेत्रामध्ये सवलती मासेमारांना दिलेल्या होत्या, आपल्यासारखा पूर्ण दर्जा आतापर्यंत कुठेही दिलेला नाही। पण तरीही ज्या ज्या राज्यांनी अशा पद्धतीचा निर्णय काही सवलती मच्छीमारांना दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश हा निर्णय घेतल्यामुळे ह्या सवलती मच्छीमारांना कृषीच्या काही सवलती दिल्यामुळे त्यांच्यामध्ये 50.43% उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे। छत्तीसगड मध्ये 32.15% वाढ झालेली आहे उत्पादनामध्ये। झारखंड मध्ये 49.52% वाढ झालेली आहे। बिहार मध्ये 45.2% वाढ झालेली आहे। कर्नाटक मध्ये 103.3 अशी वाढ झालेली निदर्शनास आलेले हे अधिकृत सरकारी आकडे आहेत। म्हणजे या एका निर्णयामुळे आपल्या राज्याच्या मच्छीमारांना जो कृषीचा दर्जा आपण आतापासून दिलेला आहे, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सगळे सवलती म्हणजे कुठल्या तेही तुम्हाला वाचून दाखवतोय। आजच्या ह्या एका निर्णयामुळे 4,63,000 मच्छीमार मत्स्य व्यवसायिकांना खालीलप्रमाणे लाभ मिळणार आहे। ते म्हणजे कुठले? शेतकऱ्यांप्रमाणे वीज दरात सवलत, दुसरं किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होणे, कृषी दरानुसार कर्ज सहाय्य मिळण्यास मच्छीमार मत्स्य व्यवसाय पात्र होतील, मत्स्य शेतीस अल्प दरात विमा मिळणे, शेतकऱ्याप्रमाणे सौर ऊर्जेबाबतीचे सगळे लाभ मच्छीमारांना मिळणार आहेत। नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मत्स्य शेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आजपासून मच्छीमार पात्र होणार आहेत। शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यासाठी त्यांना अनुदान आजपासून मिळणार आहे। या आमदार पुनर्प्रसारित जल संवर्धन प्रणाली बायोब्लॉक पद्धतीने तंत्रज्ञान मत्स्य शेती करून उत्पादनात वाढ करण्यासाठी शासकीय अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ
साठी ते त्यांना लाभ मिळणार आहे। पिंजरा पद्धतीने मत्स्य शेती करण्यासाठी अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ यांना मिळेल। मत्स्य व्यवसाय मध्ये शाश्वत विकासाद्वारे नीलक्रांती घडवण्यासाठी या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे। उपकरण व यंत्रणे सवलतीच्या दरात यांना उपलब्ध मिळणार आहेत। मच्छीमारांना धोरण व नियामक चौकट त्याचबरोबर संसाधने आणि निधीची उपलब्धता अतिशय सोप्या पद्धतीने यांना होणार आहे। ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहयोग यांना उपलब्ध होणार आहे। शाश्वततेला प्रोत्साहन देणं, अन्न स्रोतांचे विविधीकरण, आर्थिक विकास म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आर्थिक विकास आता ह्या एका निर्णयामुळे आपल्याला पाहायला मिळेल। मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती या कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे या लोकांना मिळणार आहे। किसान क्रेडिट कार्ड, बँकेतून कृषी दराचे कर्ज माफत या सगळ्या पद्धतीचे लाभ आतापासून मच्छीमारांना उपलब्ध होणार आहेत। ज्या जिल्हा बँक ज्या योजना आतापर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणजे जिल्हा बँक असं आपण म्हणत होतो, आता यापुढे मच्छीमारांना पण त्या सगळ्याच्या सगळ्या योजना आमच्या मच्छीमार बांधवांसाठी हक्काने त्या जिल्हा बँकेमध्ये जाऊ शकतात आणि त्या सगळ्या योजनांचा लाभ आता मच्छीमार पण घेऊ शकतात, मच्छीमार बांधव आमचे घेऊ शकतात। अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वाखाली असलेल्या या महायुती सरकारने आज जाहीर केलेला आहे। मला विश्वास आहे या एका क्रांतिकारी निर्णयामुळे आमच्या मच्छीमार बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक लाभ मिळेल, रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि आपण महाराष्ट्र राज्य म्हणून आज ज्या पद्धतीने मरीन फिशिंग मध्ये आपलं प्रोडक्शन 4.46 आहे, आंध्राचं 6.0 आहे। गोडे पाण्याच्या मासेमारीमध्ये किती फरक आहे बघा। आंध्र प्रदेश जो 1 नंबर आहे तो 45.0 आहे आणि आपण फक्त 1.44 वर आहोत। या सगळ्या आकड्यांमध्ये तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये या एका निर्णयामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसणार आहे। मी राज्याच्या मंत्रिमंडळाचं आणि त्याचबरोबर माझ्या मत्स्य खात्या मंत्रालयाचे सगळे माझे अधिकारी, माझे सचिव रेड्डीजी असतील, कुमारस्वामीजी असतील, आमचे फिशरीज कमिशनर कावडेजी असतील, या आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या माझ्या सहकार्यांचं, माझ्या मंत्रिमंडळामधल्या अधिकाऱ्यांचं ज्या पद्धतीने गेल्या 1-1.5 महिन्यापासून आम्ही ह्या पूर्ण निर्णयाचा पाठपुरावा करत होतो, कारण का आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्र्यांची एक दूरदृष्टी आहे की ह्या मत्स्य व्यवसायामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत आमचा राज्य कुठेही कमी पडता कामा नये। ही जी काय आमच्या मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जी काय भूमिका आहे, दूरदृष्टी आहे, ती या एका निर्णयामुळे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सुधार, आता अभिमानाने ज्या ज्या सवलती, आता उदाहरण जे काही आता वीज दरामध्ये सवलत, हे फार मोठे, आता कुठल्याही मच्छीमारांना तुम्ही इथे विचारलं त्यांना माहिती आहे ह्याच्यामुळे त्यांना महिन्याचा किती भूर्दंड सहन करायला लागतो। आता ह्या एका निर्णयामुळे त्यांना त्या सवलतीचा फायदा मिळणार आहे। किसान क्रेडिट कार्ड जे आमच्या केंद्र सरकार म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं एक महत्वाकांक्षी तो प्रकल्प आहे। आतापर्यंत थेट फायदा आमच्या मच्छीमारांना त्याच्यातून मिळत नव्हता। या आतापासून कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना ह्याचाही लाभ मोठ्या प्रमाणामध्ये आता ते घेऊ शकतील। नील क्रांती म्हणजे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं जे काही स्वप्न आहे की नील क्रांतीच्या माध्यमातून आमच्या मच्छीमारांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा व्हावा, तो ते आता खऱ्या अर्थाने या आमच्या महायुतीच्या सरकारच्या कृषीचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यालाही चालना भेटेल
म्हणून परत एकदा आमच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या मंत्रिमंडळाच्या सर्वच सहकाऱ्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या राज्यातल्या सर्वच मच्छीमार बंधू भगिनींचा मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. कृषी विभागाचा की सगळा मत्स्य व्यवसाय विभाग बघणार आहे सगळ्या काय कृषी विभागाचा रोल असणार आहे की पूर्ण मत्स्य आमच्या मत्स्य विभागात सगळा काय रोल असणार. फक्त त्यांच्या ज्या योजना आहेत, त्यांच्या ज्या स्कीम आहेत त्या तशाच्या तशा आता या सगळ्या आमच्या मच्छीमार बांधवांना लागू होणार. सर, शेतकरी सम्मान योजना का भी लाभ मिलेगा क्या? सबका लाभ मिलेगा. मतलब 12,000 रुपए को मिलेंगे. देखो जो योजना आज फिशरमैन किसानों को लगता है, उनको जो फायदा मिलता है, लाभ मिलता है, वैसे इनको सब लाभ मिलेगा. नितेश जी आणि एक लक्षात घ्या, आप वापिस बोलते, ये हमारा निर्णय हमारे स्टेट गवर्नमेंट का है. अभी केंद्र सरकार का ये जो योजना जो किसानों को है, हम लोग को इसको कैसा लागू करो वो भी देख लेंगे. हम लोग सब लाभ मिलेगा इनको, आप चिंता मत करो. नितेश जी, छत्तीसगड, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी यापूर्वी अशीच योजना लागू केलेली आहे. नाही केलेली आहे. काही भागांमध्ये सवलती दिलेल्या आहेत. आपण पूर्ण कृषी दर्जा देतोय. त्यांनी 100% पूर्ण कृषी दर्जा देणारा महाराष्ट्र आपला पहिला राज्य आहे. मग प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे माननीय पंतप्रधानांची, मग त्याचा लाभ या योजनेअंतर्गत आहेत ना सुरू. मग त्याच्या याचा करणार तुम्ही या मच्छीमार समाजासाठी आमच्या बांधवांसाठी जो योजना ते सुरूच आहेत केंद्र सरकारच्या. आता ह्यांना कृषीचा दर्जा पण मिळणार आहे. म्हणजे आता उदाहरण वीज सवलत असो, त्याच्यामध्ये जिल्हा बँकचा विषय असतो, विमाचा असो, आता सर्वात मोठं म्हणजे करामध्ये आता टॅक्स बेनिफिट जे आपण म्हणतो, जे डायरेक्ट आता शेतकऱ्यांना भेटतात तशा ना तशा ह्यांना मला भेटणार. मग या क्लब होणार का त्या योजना? होणार ना. मत्स्य शेतकरी म्हणून नेमका त्या शेतकऱ्याचा जे शेतीला जे टॅक्स एक्झम्पशन भेटत आहे ते तसं मच्छीमारांना आमच्या बांधवांना मिळणार. याच्यामध्ये नक्की मच्छीमार कोण याची व्याख्या क्रायटेरिया काय असणार आहे? त्याच्याकडे जमीन असते. माझा मच्छीमार कोण असं काही मच्छीमार इथे आता पारंपरिक मच्छीमार करणारे आहेत.